पुण्याच्या मध्यभागात उभी असलेली एक अशी वास्तू जिने मराठा साम्राज्याचा सुवर्ण काळही पाहिला आणि शनिवार वाड्याच्या भिंतीमागे घडलेली भयानक कारस्थानही अनुभवली, तो म्हणजे शनिवार वाडा. पेशव्यांचे मुख्य निवासस्थान आणि शौर्याचे केंद्र असलेला हा वाडा आज शांत उभा आहे. पण या दगडी भिंतींच्या मागे कोणती रहस्य दडली आहेत? शनिवार वाडा नेमका कसा जळाला आणि आजही तिथे काय ऐकू येते? आजच्या व्हिडिओमध्ये आपण शनिवार वाड्याचा वैभवशाली इतिहास, त्याची थक्क करणारी रचना आणि त्याच्याशी जोडल्या गेलेल्या रहस्यमयी कथा अगदी जवळून जाणून घेणार आहोत. शनिवार वाड्याची पायाभरणी 10 जानेवारी 1730 रोजी थोरले बाजीराव पेशवे यांनी केली. शनिवार या दिवशी वाड्याचे बांधकाम सुरू झाल्यामुळे त्याचे नाव शनिवार वाडा पडले. सुरुवातीला हा वाडा पूर्णपणे दगडांचा बांधायचा होता, पण छत्रपतींच्या आदेशानुसार आणि तत्कालीन नियमानुसार दगडी राजवाडा बांधण्याचा अधिकार फक्त छत्रपतींनाच होता. त्यामुळे वाड्याचा पाया दगडांचा आणि वरचे मजले विटांचे बांधण्यात आले. दिल्ली दरवाजा. उत्तरेकडे तोंड असलेला हा मुख्य दरवाजा इतका मोठा आहे की त्यातून अंबारीसह हत्ती सहज आत जाऊ शकत होता. शत्रूंच्या हत्तीने दरवाजा तोडू नये म्हणून त्यावर 72 मोठे लोखंडी खिळे बसवले आहेत. एक काळ असा होता जेव्हा संपूर्ण भारताचे राजकारण याच शनिवार वाड्यातून चालत असे. अटकेपार झेंडे रोवणाऱ्या मराठा सैन्याला आणि पेशव्यांना याच वाड्याने आदेश दिले. नानासाहेब पेशव्यांच्या काळात हा वाडा 7 मजली भव्य प्रासाद बनला, जिथे हजारो लोक राहत होते. आरसा महाल, थोरल्या रायांचा दिवाणखाना अशा अनेक भव्य दालनांनी हा वाडा सजलेला होता. पण सत्तेच्या हव्यासापोटी या वाड्याला एक भयंकर ग्रहण लागले. 30 ऑगस्ट 1773 रोजी अवघ्या 16 वर्षांचे तरुण पेशवे नारायणराव यांच्यावर त्यांच्याच घरात गार्दांनी हल्ला केला. या कारस्थानामागे त्यांचे काका रघुनाथराव आणि काकू आनंदीबाई यांचे नाव घेतले जाते. जेव्हा गार्दी नारायणरावांच्या मागे धावले तेव्हा ते जीव वाचवण्यासाठी वाड्यात धावत सुटले. असे म्हटले जाते की आजही अमावस्येच्या रात्री शनिवार वाड्याच्या परिसरात एका लहान मुलाचे आर्त शब्द ऐकू येतात. काका मला वाचवा, काका मला वाचवा. या दुर्दैवी घटनेने शनिवार वाड्याच्या वैभवाला मोठी तडा दिली. 1818 मध्ये तिसरा अँग्लो मराठा युद्धात मराठ्यांचा पराभव झाला आणि शनिवार वाड्यावर युनियन जॅक फडकावला गेला. पण या वाड्याचा खरा अंत 27 फेब्रुवारी 1828 रोजी झाला. वाड्यात एक अत्यंत भीषण आग लागली आणि ही आग सलग 7 दिवस धगधगत होती. या आगीत वाड्याचे सर्व विटांचे मजले, लाकडी खांब, सुंदर नक्षीकाम आणि ऐतिहासिक दस्तावेज सळून खाक झाले. मागे उरला तो फक्त हा दगडी पाया. आज शनिवार वाडा एक राष्ट्रीय ऐतिहासिक वास्तू आहे. रोज शेकडो पर्यटक या इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी इथे येतात. हा वाडा आपल्याला पराक्रमाची आठवण करून देतो आणि एका दुःखद इतिहासाची जाणीवही करून देतो. मित्रांनो, तुम्हाला शनिवार वाड्याचा हा इतिहास कसा वाटला? तुम्ही कधी शनिवार वाड्याला भेट दिली आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय.